सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सर्वात मोठा निर्णय आणि खूप महत्त्वाचा निर्णय इथं बोर्डानं तुमच्यासाठी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी वाटली म्हणून मी तुम्हाला इथं देत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कंप्लीट पहा, जेणेकरून ही अपडेट त्यांना माहिती पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुमच्या 10वी आणि 12वीची म्हणजे 10वीची परीक्षा लगेच सुरू होणार आहे आणि 12वीची परीक्षा इथं सुरू आहे. तर त्या संदर्भातच इथं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बोर्डाने. ओके, बोर्डाने कोणता निर्णय घेतलेला आहे पहा, मी तुम्हाला सांगतो. आजची तारीख पाहू शकता, 26 फेब्रुवारी आहे आणि आजचीच तुम्हाला ही अपडेट आहे जे तुम्हाला बोर्डाकडून आलेली आहे ते मी तुम्हाला इथं देत आहे. ठीक आहे, तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला हेडिंग दिसत असेल की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यांसंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेतील आकृत्यांसंदर्भात म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये जे आकृत्या तुम्ही काढत असतात, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा अदर विषय असो तुमचे, तर त्या संदर्भात एक बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ना, तर ते इथं म्हणजे महत्त्वाचे आहेत, कारण की मार्क्स इथं कट केल्या जात होते याच्या अगोदर, बट ते आता आकृत्यांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बोर्डाने. तर ते मी तुम्हाला सांगतो. आता पहा की तुम्हाला स्पष्ट दिलं आहे, पाहू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वीची परीक्षा सुरू झाली आहे, तर 1 मार्चपासून 10वीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. ठीक आहे, याच दरम्यान शिक्षण मंडळाने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 10वीसाठी सुद्धा आहे, 12वीसाठी सुद्धा आहे. पहा, लक्षात ठेवा की त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्याची विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 10वीचा जो आता पेपर आहे, मराठी, इंग्रजी, हिंदी हे जे 3 विषय आहे, तर या विषयामध्ये जे तुम्हाला परिच्छेद म्हणजे जो उतारा तुम्हाला येतो ना, जो तुम्हाला पॅरेग्राफ विचारतात मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदीच्या पेपरमध्ये, तर त्यामध्ये जे आकृत्या तुम्हाला दिल्या असतात, ओके, आकलनकृती असते ना, तुम्हाला आकृत्या दिल्या असतात, तर ते तुम्ही पेन्सिलने काढा किंवा पेनाने काढा, दोनपैकी कशानेही काढा. त्याच विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत. म्हणजे पेनाने सुद्धा काढले किंवा पेन्सिलने सुद्धा काढले, इंग्लिश, मराठी, हिंदी या विषयासाठी, तर तुम्हाला इथं मार्क्स देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आहे. ठीक आहे, यापुढे पहा, अजून महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ओके, पाहू शकता की 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार आहे. ओके, 1 मार्चपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याआधी बोर्डानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशाने काढल्या तरी मात्र त्यांना गुण देण्यात यावे, अशा सूचना बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडून नियामकांना देण्यात येणार आहे. मात्र अजून इथं महत्त्वाची गोष्ट आहे, ते लक्षात ठेवा की मात्र हा निर्णय केवळ भाषा विषयांच्या प्रश्नांसंदर्भात आहे. ओके, इथं अजून एक महत्त्वाचा निर्णय असा आहे, पाहू शकता की विज्ञान, गणित आणि भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनंच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, विज्ञान, गणित आणि भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनंच, लक्षात ठेवा, पेन्सिलनंच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला महत्त्वाचा निर्णय होता जो की बोर्डाने इथं घेतलेला आहे. पेन्सिलने आकृत्या काढायच्या किंवा पेनाने काढायच्या म्हणून ते मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल, अजून एक वेळ पहा आणि लक्षात ठेवा नेमकं कोणत्या विषयासाठी पेनाने किंवा पेन्सिलने आकृत्या तुम्हाला इथं काढायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गोंधळ तुमचा आता मिटला असेल विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्ही नक्की मार्क्स घेऊ शकता. हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट इथं मिळणार आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.